आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत चंद्रपूरचे आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे आणि थेट दिल्लीतून रामराजे शिंदे देखील आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून देखील आपण जाणून घ्यायचे की प्रचाराच्या या शेवटच्या दिवशी कशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले सर्वच पक्षांकडून। सुरुवातीला आपण बघूयात की चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील प्रचार आहे तो देखील आज संपलाय। आज 17-18 दिवसांच्या प्रचार काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी या दोन्ही मतदारसंघात सभा घेतल्या। भाजपने प्रचारादरम्यान विकास कामांवर भर दिला तर काँग्रेसने त्यावर टीका करत मैदान गाजवलं। 19 एप्रिलला या दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। थेट जाऊयात आशिष अंबाडे आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रपूरमध्ये कशा पद्धतीने आणि कुणाचं पारडं जड वाटते आशिष तुम्हाला? चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधला जाहीर प्रचार आज संपला। या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रचार सभा इथे केल्या, राबवल्या। चंद्रपुरात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा झाली, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, चित्रा वाघ असतील, या सर्वांनीही इथे प्रचार सभा केल्या। गडचिरोलीमध्ये एक हाती काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील प्रचार सांभाळला। तिथे भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 6 सभा घेतल्या। नितीन गडकरी देखील त्या सभांमध्ये उतरले होते। या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये चंद्रपूर ही लढत दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार मैदानात आहे, त्यांच्या समोर प्रतिभा धानोरकर यांचं आव्हान आहे। तर गडचिरोलीमध्ये हॅट्रिक चान्स साधणारे अशोक नेते भाजपच्या वतीने मैदानात आहेत आणि त्यांना आव्हान देणार आहेत नामदेव किरसान काँग्रेस। हे सगळं चित्र अत्यंत रंजक असणार आहे आणि 19 तारखेला मतदान होऊ घातलं आहे आणि मतदार राजा नेमका काय निर्णय देतो हे 4 जूनला कळणार आहे। निश्चित चंद्रपूर आणि गडचिरोली सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरातल्या 21 राज्यांमध्ये देखील पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे।